खुश खबर खुश खबर खुश खबर। जय दादाजी शॉपिंग मॉल बेला की तरफ से 999 के कपड़े खरीदने पर एक कूपन फ्री। 1/3/2024 से लेकर 31/5/2024 तक ये ऑफर। आइए खरीदिए और इनाम में इलेक्ट्रिक स्कूटी और ड्रेसिंग टेबल पाइए। हमारे पास शादी ब्याह के सभी प्रकार के अच्छे और ब्रांडेड शूटिंग शर्टिंग साड़ियाँ ड्रेस मटेरियल मेंस वेयर किड्स वेयर लेडीज वेयर उपलब्ध है, वो भी कम दामों में। 999 की खरीदी पर एक कूपन फ्री और घर ले जाइए स्कूटी ड्रेसिंग टेबल। हमारा पता है मेन रोड बेला। नमस्कार, माय मावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। महाराष्ट्र के तालुका झरी जिला यवतमाल के आड़े गांव में प्रवचनकार पूजाताई का प्रवचन था। 7 दिनों के सप्ताह में पूजाताई वाडकर ने अपने प्रवचन से जनता को समझाया। कहा कि बाजीराव बाबा के सत्संग के माध्यम से लोगों में काफी सारा सुधार आने लगा है और ताई ने कहा है कि हम इंसान के रूप में जन्मे हैं। हम अच्छे काम करते करते अपने साथियों को भी इसकी दावत दे। पाप और पुण्य का हिसाब जीवित रहते हुए ही देना पड़ता है और सामाजिक एकता, ग्राम स्वच्छता और भक्तिभाव के साथ रहन सहन के बारे में समझाया। पूजाताई वाडकर का शाल उड़ाकर सम्मानित किया गया। ताई ने उन्हें कुछ किताबें भेंट दी। माणूस आणि बाई हा दोनच जीवा करताना एवढी मोठी सृष्टी तयार झाली आणि या सृष्टीने पुरा जग तयार झाला आणि एवढं सुद्धा आपण बाहेर देश पाकिस्तान इंडिया हे सर्वांना पुरा देश पूरी सृष्टी या फक्त भगवंतामुळे झाला आहे। शिवशंकरामुळे असा शिवशंकर भोलेनाथ आहे की या शिवशंकराला देव देवताने सुद्धा त्याची उपासना केली। रामाने सुद्धा सेतू बांधायच्या अगोदर रामाने त्या समुद्राच्या किनारी आपल्या रेतीची पिंड तयार केली आणि पिंड तयार करून पिंड झाल्यानंतर त्या पिंडाचा अभिषेक केला, तिथं पूजा केली, आरती केली आणि मग त्यांच्या कार्याला चालू केले, पाषाण टाकू लागले। कारण राम आपण म्हणतो भगवंत रामाने सुद्धा याची उपासना केली। रामाने सर्व देव देवताने फक्त महादेवाची आणि आदिशक्ती मातेची उपासना केली। आदिशक्ती म्हणजे पार्वतीचं दुसरं रूप आहे आदिशक्ती। तर ज्याने आदिशक्तीची उपासना केली पार्वतीची आणि महादेवाची उपासना केली तर त्यांच्या घरी पार्वतीच्या याच्याने महिला आनंदी असते। पार्वतीने सुद्धा गौरीची पूजा केली, गौरीची उपासना केली आणि गौरीच्या व्रताने आपल्याला पतीला तिने प्राप्त केलं। त्या व्रताने जंगलामध्ये प्राप्त, त्या व्रताने झाला भोलेनाथ प्राप्त। ती एक राजांची मुलगी होती, मोठ्या राजांची मुलगी असून तिला किती बहिणी होत्या तरी त्या सगळ्या श्रीमंताच्या घरी गेल्या, सोन्या नाण्यात राज महिलाच राहू लागल्या। पण पार्वतीने फक्त भोला शंकरालाच प्राप्त केलं। त्यांच्यावर एकही दागिना नव्हता, त्यांच्यावर भूषण काहीच नव्हतं, त्यांच्यावर रेशमी कपडे सुद्धा काहीच नव्हते, तरी सुद्धा प्राप्त पार्वतीला तो भोलेनाथ कसं झाला? कारण कशामुळे? देवादी देव आदी देव आहे तो, देवादी देव आदी देव होता म्हणून भोळे शंकर आहे म्हणून त्यांना प्राप्त केला आणि वर त्यांना मागितलं। परल्या बेतनाथ डाकिन्या भीमशंकरम शेत मुंडे तू रामेश नागेश दारुकावने वरनते विशेष तबके गौतमी तटे हिमालय तू केदार भूषणे शिवालय एतानि ज्योतिलिंगानि सायं प्राप्त पटेनर सप्त जन्म कुटुंब पाप स्मरणे विनिश शांती। कारण 7 जन्माचं पाप असेल तर ह्या भोलेनाथाच्या स्मरणाने आपलं पाप नष्ट होते। कारण असा भगवंत आहे आणि त्यांची आपल्याला उपासना करणं खूप महत्त्व आहे। कारण उपासना करणं म्हणजे कसं, आपण मनुष्य जन्माला आलो म्हणून करायचं ना। आपल्याला कोण अगर आपण जनावरांच्या पोटी पशु पक्ष्याच्या पोटी कोणत्या योनीमध्ये जर गेला असता तर आपल्याला कुणी सांगत होतं का आज उपास धरा, आज शिवरात्र आहे किंवा मंदिरात जा, काहीतरी करा म्हणून कुणी सांगत होतं का? कुणीच सांगत नव्हतं। पण मनुष्य एवढं सुंदर जीवन आहे की या जीवनामध्ये हर घडी घडीचं, हर क्षणाचं, हर दिवसाचं, हर रात्रीचं, हर गोष्टीचं आपल्याला जाणीव माहित होते। कारण मनुष्य जन्म आहे म्हणून हर गोष्टी आपल्याला जाणीव होते आणि त्या जाणीवनंच आपण ते स्मरण भगवंताचं केलं पाहिजे, भगवंताची स्तुती केली पाहिजे। कारण मनुष्य जन्म 84
योनी फिरून आल्यानंतर भेटते, पण कधी भेटते? मनुष्य हा जन्म 84 योनी फिरून आल्यानंतर आला, पण कधी आला? पाप आणि पुण्य हे दोन्ही बरोबर झाल्याने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. जर आपलं पाप जर जास्त झालं असतं तर आपल्याला नरकाची योनी भोगावी लागत होते. डुक्कर असू द्या, कुत्रा असू द्या, काहीतरी अशी नरकाची योनी भोगावी लागत होते. आणि पुण्य जर जास्त झाले असते तर आपण काहीतरी साधू संत कोणत्या तरी चांगल्या योनीत निघून जात होतो. पण आपला पाप आणि पुण्य दोन्ही बरोबर झाल्याने भगवंत